नमस्कार, मी मुक्ता लोंढे. माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आता महायुतीकडून अधिकृत घोषणा उमेदवारीची करण्यात आलेली आहे. अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला गड राखण्यात यश मिळालेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड असे राजकीय अंदाज वर्तवले जात होते, ते म्हणजे ठाण्यामधून भाजपकडे हा जो आहे मतदारसंघ ठाण्यातील जाणार, यामध्ये विविध नावं देखील चर्चेत आलेली होती. मात्र शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आपले 2 अधिकृत उमेदवार घोषित केलेले आहे. नुकतंच सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट शेअर केलेली आहे. शिवसेना अधिकृत हँडल तर्फे त्यांनी पोस्ट शेअर केलेली आहे आणि त्यामध्ये कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांचं नाव उमेदवारीसाठी घोषित करण्यात आलेलं आहे. तर ठाण्यामधून नरेश गणपत म्हस्के अर्थात नरेश म्हस्के हे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत. त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करताना असं याबद्दलची घोषणा केलेली आहे. तसेच त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छाही दिलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आता धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी उभी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कल्याणमध्येही तेच आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून अधिकृतपणे जे आहे राजन विचारे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघामधून वैशाली दरेकर राणे यांना निवडणुकीचं तिकीट देण्यात आले आहे आणि यामुळे श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर राणे यासह ठाण्यामध्ये राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के अशी उभी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता या दोन्ही लोकसभा मतदारसंघामधील थोडक्यात आढावा किंवा ग्राउंड लेवलवर सध्या परिस्थिती काय आहे, दोघांचंही पक्षीय बलाबल किती आहे किंवा कशा प्रकारे प्रभाव हा मतदारसंघामध्ये आहे, याची थोडक्यात डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला जेव्हा वैशाली दरेकर राणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती त्यावेळेस अगदी जे आहे तळागाळातील कार्यकर्ता म्हणून वैशाली दरेकर यांची ओळख मतदारसंघामध्ये आहे. यासह त्यांनी मनसेमध्ये देखील काम केलेलं आहे. ग्राउंड लेवलवरील कार्यकर्त्यांपासून त्यांनी सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे जे जायंट किलर आहेत किंवा ज्यांच्याकडे मनी मसल्स पॉवर जास्त आहे अशी श्रीकांत शिंदे यांच्यासमोर वैशाली दरेकर राणे यांचा निभाव लागणार का किंवा ते टिकणार का असे राजकीय अंदाज वर्तवले जात होते. याबद्दल अनेक विश्लेषणही करण्यात आलेलं होतं. मात्र आपण सुरुवातीपासून शिवसेनेचा इतिहास जर पाहिला, तळागाळातील कार्यकर्ता असेल किंवा अनेक जे टपरीवाले असतील, चहावाले असतील, पानवाले असतील, यांना शिवसेनेने संधी दिली आणि त्यांना मोठं केलेलं होतं आणि त्यानंतरच जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये जाऊन काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यानुसारच वैशाली दरेकर राणे यांचं व्यक्तिमत्व किंवा त्या अनुषंगाने त्यांना उमेदवारी दिली गेली असल्याचं ठाकरेंनीही म्हटलेलं होतं. तर दुसरीकडे जे आहे वैशाली दरेकर राणे यांना निवडणुकीचं तिकीट देऊन जे आहे श्रीकांत शिंदे यांचा विजयाचा मार्ग सुकर झालेला आहे असं देखील बोललं जात होतं. मात्र आता त्या ठाकरेंच्या उमेदवार असणाऱ्या वैशाली दरेकर राणे या आता कशा प्रकारे श्रीकांत शिंदे यांना टफ फाईट देतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण की गेल्या 2 वर्षांपासून आपण पाहिलं शिवसेनेमध्ये ज्याप्रमाणे फूट पडलेली होती त्याचप्रमाणे जे आहे कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघामध्येही दावा भाजपकडून सांगितला जात होता. ठाण्यामध्येच आपण जर पाहिलं, ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपचे जे ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि शिवसेना शिंदे गटामध्ये काहीच अलबेल नाहीये किंवा अनेक मतमतांतरे त्यांच्यामध्ये होत होती. अगदी जर त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास तर कल्याणमध्ये जे भाजपचं जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये एक बैठक देखील पार पडलेली होती आणि श्रीकांत शिंदे यांचं आम्ही काम करणार नाही असा देखील ठराव मंजूर करण्यात आलेला होता. त्या ठिकाणचे स्थानिक स्थानिक आमदार असणारे गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यामध्ये जो झालेला प्रकरण आहे, गोळीबाराचं प्रकरण आहे, ते मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळामध्ये, सामाजिक वर्तुळामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं होतं. अर्थातच गणपत गायकवाड सध्या अटकेमध्ये आहे, त्यांच्यावर पुढील जे आहे कारवाई सुरू आहे. तर दुसरीकडे जर आपण महेश गायकवाड या दोन्ही प्रकरणामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये आणि भाजपमधील जी अंतर्गत नाराजी आहे, जी स्थानिक पातळीवरील नाराजी आहे, ती मोठ्या प्रमाणात उफाळून बाहेर आलेलं चित्र पाहायला मिळत होतं. अगदी ठरावही मंजूर करण्यात आलेला होता की श्रीकांत शिंदे यांचं आम्ही काम करणार नाहीये, भाजपचाच उमेदवार या ठिकाणी देण्यात यावा असं देखील बोललं जात होतं. अनेक याबद्दलचे जे आहे चर्चा झाली होती. मात्र वरिष्ठ पातळीवरील नेते यांनी या संबंधीमध्ये बोलणं टाळलेलं होतं. अधिकृतपणे याबद्दलची घोषणा ते देत नव्हते किंवा
याबद्दल बोलणं कोणत्याही प्रकारे जे आहे ते टाळत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र त्या ठिकाणचे संजय केळकर हे भाजपचे नेते असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील जे सध्या मंत्री आहेत, त्यांनी देखील याबद्दल भाष्य केलेलं होतं. मात्र कालांतराने युती धर्म महायुती धर्म पाळला गेला पाहिजे असंच शेवटी मनीषा होती आणि पक्षश्रेष्ठींचा आदेश हा भाजपमध्ये जो आहे मानला जातो. त्याचमुळे महायुतीमध्ये आता एकत्रितपणे शिवसेना, शिंदे गट आणि भाजप हे काम करत असल्याचं चित्र पाहायला मिळते. आता हे झालं कल्याण लोकसभा मतदारसंघाबद्दल. आपण ठाणे लोकसभा मतदारसंघाबद्दलही थोडक्यात जाणून घेऊया. ठाण्यामधून जे आहे राजन विचारे यांना शिवसेना ठाकरे गटाने संधी दिलेली आहे. तर समोरून नरेश म्हस्के यांचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी होतं गेल्या अनेक दिवसांपासून. यासह प्रताप सरनाईक जे ओवळा माजीवाड्याचे आमदार आहेत त्यांचं देखील नाव चर्चेच्या केंद्रस्थानी होतं. मात्र अखेर नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आणखी एक महिला नेत्या होत्या मीनाक्षी शिंदे यांचं नाव देखील गेल्या 2 दिवसांपासून अचानकपणे चर्चेत आलेलं होतं. मात्र या सर्व नावांना मागे पाडल्यानंतर नरेश म्हस्के यांना निवडणुकीचं खासदारकीचं जे आहे उमेदवारीसाठी उतरवण्यात आलेलं आहे. आता नरेश म्हस्के राजन विचारे यांना टफ फाईट देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण की ग्राउंड लेवलवर सध्या महायुतीची ताकद ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर दुसरीकडे राजन विचारे हे देखील जे आहे कसलेले पैलवान म्हणून ओळखले जातात. अगदीच जर आपण पाहिलं तर जेव्हा शिंदेंनी बंड केलं त्या ठिकाणी एकटे जे आहे खासदार हे फक्त आणि फक्त ठाकरे यांच्या सोबतच राहिलेले होते. त्यांनी आपला निर्णय बदललेला होता. खासदार म्हणून जे आहे ठाणे जिल्ह्यामधून राजन विचारे हे शिवसेना ठाकरे गटासोबत आहे आणि पुन्हा त्यांना निवडणुकीचं तिकीट देण्यात आलेलं आहे. मात्र आता राजन विचारे यांच्यासोबत कोण लढत असणार किंवा कोण त्यांना टफ फाईट देऊ शकणार याबद्दल चाचपणी ही महायुतीकडून सुरू होती. त्यापैकी नरेश म्हस्के हे ठाण्याचे माजी महापौर राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीयही मानले जातात. शिंदे कुटुंबियांसोबत त्यांचे सौहार्दाचे जे आहे नातं आहे. इतकंच काय तर आपण पाहिलं तर जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलेलं होतं अगदी सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजन विचारे यांनी जे आहे त्यांना साथ दिलेली होती. श्रीकांत शिंदे यांच्यासोबतही ते नेहमीच त्यांचा वावर असतो. याच पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांना आता निवडणुकीचं तिकीट देण्यात आलेलं आहे. नरेश म्हस्के हे देखील ग्राउंड लेवलवर सदैव कार्यरत असतात. त्यांच्या कामांचा आढावा देखील अनेक जे आहे लोकांशी कनेक्टेड असतात आणि हीच जी आहे बाजू त्यांची पाहण्यात आली असावी. त्यानुसार महापौर पदही त्यांनी भूषवलेलं आहे. आता ते सध्या शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून देखील समोर आलेले आहे. जेव्हा जेव्हा शिवसेनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल टीका केली जाते ते त्याला प्रत्युत्तर थेटपणे देत असतात. जे आहे ठाकरे गटाला भिडत असतात. किंबहुना त्यांनी थेटपणे उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील यांच्यावर थेटपणे टीका केलेली होती आणि आता त्यांना निवडणुकीचं तिकीटही देण्यात आलेलं आहे. श्रीकांत शिंदे असतील किंवा नरेश म्हस्के असतील आता यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर भाजप कुठेतरी जे ग्राउंड लेवलवर जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये कदाचित चलबिचल सुरू असण्याची शक्यता ही वर्तवली जाते. कारण की जरी आपण वरिष्ठ लेवलवर पाहिलं किंवा जे वरिष्ठ पातळीवरतील नेते मंडळी असतील, आमदार असतील, खासदार असतील त्यांच्यामध्ये जुळवून घेण्यासाठी जे आहे त्यांना वरून आदेश देण्यात आलेले आहे. मात्र जो ग्राउंड लेवलवरील कार्यकर्ता असतो त्यांच्यामध्ये कुठेतरी अस्वस्थता सुरुवातीपासून निर्माण झालेली असते. आता ही अस्वस्थता दूर करण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला किंवा भाजपला यश मिळणार का किंवा एकत्रितपणे कशा प्रकारे महायुती धर्म पाळला जाऊन नरेश म्हस्के आणि जे आहे श्रीकांत शिंदे यांच्यासोबत जे आहे महायुतीचे कार्यकर्ते कशा प्रकारे इंटॅक्ट राहतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे. विकास कामांचा मुद्दा असेल किंवा कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला आहे हे पॉइंटर्स घेऊन जे आहे महायुतीमधील श्रीकांत शिंदे असतील किंवा जे आहे नरेश म्हस्के हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. तर दुसरीकडे पक्षफुटीचा जो मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसलेला आहे तोच मुद्दा घेऊन ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे. अर्थातच संविधान बदललं जाणार हा देखील मुद्दा वारंवार सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी येतोय. यासह महायुतीमध्ये कशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी पक्ष फोडून जे आहे एक सहानुभूतीची लाट आपण म्हणू शकतो ती सध्याच्या घडीला तरी ठाकरे गटासोबत पाहायला मिळते, महाविकास आघाडी सोबत असल्याचं दिसते. आता या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा किंवा जे थेटपणे वरिष्ठ पातळीवरील किंवा नॅशनल लेवलवरचे मुद्दे असतील जर आपण पाहिलं तर संविधान बदलाचा मुद्दा या मुद्द्यावरून कशा प्रकारे आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामधील लढत
होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी भाजपकडे हा कल्याण लोकसभा मतदारसंघ जाणार किंबहुना ठाणे लोकसभा मतदारसंघ जाणार या बातम्या ज्या सुरुवातीला समोर आलेल्या होत्या त्यावर सध्याच्या घडीला शिक्काम जे आहे पडदा पडलेला आहे आणि त्यानुसारच जे आपण म्हणू शकतो की शिंदेंना आपला गड राखण्यामध्ये यश मिळालेलं आहे. अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो आणि त्यानुसारच आता ठाण्यामध्ये आपली सत्ता किंवा आपला प्रभाव आपलं वर्चस्व कायम ठेवण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश मिळालेलं आहे. बार्गनिंग पॉवर त्यांची वाढलेली आहे. मात्र या बदल्यात त्यांना दुसरा काही जो आहे सेटलमेंट करावी लागली आहे का हा देखील कुठेतरी प्रश्न उद्भवतो. कारण की भाजपने सहजासहजी हा मतदारसंघावरील दावा सोडला नसेल. त्या जागेवर पूर्वी भाजपचं जे आहे वर्चस्व होतं. मात्र युती धर्मामध्ये हा जो आहे मतदारसंघ ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेकडे गेलेला होता. आता पुन्हा तो आपल्याकडे घेण्यासाठी भाजप देखील आग्रही होते. तशा प्रकारच्या हालचाली देखील सुरू झालेला होता. मध्यंतरी आणखी एक मुद्दा यामध्ये ऍड करायचा झाल्यास तर रवींद्र चव्हाण यांचं देखील खासदारकीसाठी नाव चर्चेमध्ये आलेलं होतं. मात्र आता या सर्व बातम्याच राहिलेल्या आहेत आणि अखेर राजन विचारे असतील यासह राजन विचारे समोर नरेश म्हस्के यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिवसेनेने उतरवलेलं आहे आणि दुसरीकडे वैशाली दरेकर आणि श्रीकांत शिंदे यांना तिकीट मिळालेलं आहे आणि याचमुळे धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत आपल्याला ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये किंबहुना ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आता यावर कशा प्रकारे विरोधकांकडून रिप्लाय येतो किंवा प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्वाचं असेल. याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.